प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिन 27 जानेवारी 2024 मंगळवार। पूर्ण हृदयाने तुम्ही मला शोधला व मला सापडला, जेव्हा तुम्ही मला पूर्ण हृदयाने शोधला। यिर्मया 29 अध्याय 13 वचन। तुम्ही जर प्रभू सोबत राहाल तर तोही तुमच्या सोबत राहील। तुम्ही त्याला शोधला तर तो स्वतःला तुम्हावर प्रकट करेल। या नव्या वर्षात पूर्ण हृदयाने प्रभूला शोधण्याची ठाम निर्णय द्या। हीच खरी प्रार्थना आहे। तुमची विश्वासाच्या प्रार्थना बल देण्यासाठी प्रभूने तुम्हाला 4 महान आशीर्वाद दिले आहेत। त्यांची वचने, त्यांच्या भविष्यवाणी, त्यांच्या कृपेची 2 पवित्र आत्मा, हे 4 आशीर्वाद तुम्हाला देवाजवळ येण्यास, त्याला हट्ट धरून राखण्यास आणि पूर्ण मनाने त्याला शोधण्यास मदत करतात। चार्ल्स बिन्नी यांची जीवनाकडे बघा। एके दिवशी प्रभूला शोधण्याची तीव्र तळमळ त्यांचे अंतःकरणात निर्माण झाली। ते म्हणाले, मी देवाची उपस्थितीत 3 तास प्रार्थना करणार आहे। मी त्याला शोधणार आहे। आणि ते एका शांत जागी जाऊन गुडघे टेकून प्रार्थना करू लागले। परंतु त्यांच्या मनात अंधार दाटून आला आणि ते लक्ष केंद्रित करू शकले नाहीत। 3 तास थांबण्याची निश्चय केल्यामुळे वेळ कसा घालवावा हेच त्याने कळना। ते आक्रोश करून म्हणाले, हाय रे, मी देवाला दुःखी केले आहे काय? मी त्याला वेदना दिल्या आहेत काय? मला त्यांची उपस्थिती का जाणवत नाही? त्याच क्षणी त्यांचे मनाचे बडगावर हे वचन उजळले, तुम्ही मला शोधला व मला सापडला, तेव्हा तुम्ही मला पूर्ण हृदयाने शोधला। यिर्मया 29 अध्याय 13 वचन। ते या वचनाला घट्ट धरून राहिले, हे देवा, स्वतःला मला प्रकट कर। मी पापी आहे, माझ्यावर कृपा कर। मला तुला पाहायचे आहे, मला तुझी उपस्थिती अनुभवायची आहे। असा तळमळीने त्यांनी प्रार्थना केली। तेव्हा त्यांचे कठीण झालेले हृदय तुटले। ते देवाच्या उपस्थितीच्या खोलात ओढले गेले आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले। देवासोबत टिकून राहण्यासाठी तुमच्यात न विझणारी धगान असली पाहिजे। अशी धगान घेऊन तुम्ही त्याला शोधला तर तो नक्कीच सापडेल। अनेक जण देवाची उपस्थितीत जास्त वेळ थांबू शकत नाहीत, कारण त्यांच्यात ही धगान नसते। ते केवळ कर्तव्य म्हणून प्रार्थना करतात, म्हणून त्यांचे विचार भटकतात आणि त्यांची प्रार्थना निष्फळ ठरते। दाविदाचे प्रार्थना जीवन धगानेशी जोडलेले होते। तो म्हणतो, माझा जीव जीवित देवासाठी धगाणलेला आहे। मी कधी देवासमोर येईन? स्तोत्र 42 अध्याय 2 वचन। देवाची लेकरांनो, गोल तळमळीने प्रभूला शोधा, तुम्हाला तो नक्कीच सापडेल। पुढील म्हणण्यासाठी वचन, कारण जो धगाणलेला आहे त्यांच्यावर मी पाणी ओतीन आणि करोडिया भूमीवर प्रवाह सोडीन। येसाया 44 अध्याय 3 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ निर्गम 16 अध्याय 17 अध्याय 18 अध्याय। संध्याकाळ मॅथ्यू 18 अध्याय 1 से 20 वचन। धन्यवाद। वचन।